रेडी स्टार्ट. परिच्छेद. प्रत्येक कुटुंब सुखी राहावे आणि राष्ट्राचा आर्थिक विकास झपाट्याने व्हावा या उद्देशाने कुटुंबातील संततीच्या संख्येवर जाणून बुजून घालण्यात येणारी मर्यादा, लोकसंख्या वाढीमुळे उद्भवणाऱ्या आर्थिक अडचणी टाळता याव्यात म्हणून अशी मर्यादा घालण्याची आवश्यकता भासते. लोकसंख्येची वाढ पर्याप्त मर्यादेपलीकडे म्हणजेच अनियंत्रितपणे होत गेल्यास ती राष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या मार्गात अनेक अडथळे आणते आणि त्यामुळे जीवनमान सुधारणे कठीण होते. राष्ट्रीय उत्पन्नाची दरडोई वाढ फारच मंदगतीने होते. अन्नधान्याचा पुरवठा अपुरा पडून त्याची मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागते. लोकसंख्येतील अनुत्पादक वयोगटातील व्यक्तींचे व बेकारीचे प्रमाण वाढत जाते व बचतीमध्ये वाढ करून आर्थिक विकासास आवश्यक तेवढी भांडवल संचिती करणेही जड जाते. म्हणूनच राष्ट्राचा आर्थिक विकास त्वरित होऊन सरासरी कौटुंबिक जीवनमान सुधारावे ह्यासाठी लोकसंख्या वाढीवर कुटुंब नियोजनाद्वारे नियंत्रण घालण्याची गरज भासते. कुटुंबातील संततीची संख्या नियंत्रित करण्याबरोबरच 2 मुलांमध्ये योग्य अंतर ठेवणे हेही कुटुंब नियोजनाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. परिच्छेद. राज्य आज तंत्रज्ञानात आघाडीवर असले तरी आजही राज्यात शेतकरी आणि त्याचा शेती व्यवसाय हा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय आहे. शेतकऱ्यांना समृद्धी प्राप्त व्हावी आणि त्यांची कर्जातून कायमस्वरूपी मुक्तता व्हावी या उद्देशाने राज्यात सन 2022 या वर्षापर्यंत खरीप आणि रब्बी हंगामातून सध्या प्राप्त होत असलेल्या उत्पन्नाच्या दुप्पट उत्पन्न व्हावे यासाठी उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहीम राबविण्यात येत आहे. शेतीसाठी कर्ज घ्यायचे आणि प्रतिकूल स्थितीत शेतीत नुकसान झाल्यास पुन्हा नव्याने कर्जमाफीची मागणी व पुन्हा कर्ज या दुष्ट चक्रातून शेतकऱ्यांची सुटका करणारी ही नवी हरित क्रांती या निमित्तानं राज्यात होऊ लागली आहे. परिच्छेद. या मोहिमेचे आगळे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी जिल्हा हा घटक न मानता तालुका हा घटक मान्य करण्यात आला आहे. पिकांच्या वाढीत त्याची गुणवत्ता तसेच त्यात असणारी जैवविविधता यांच्या जोडीला पेरणी कालावधी, पेरणीसाठी योग्य बियाणे, मातीचा कस यांचा अभ्यास करून एका बाजूला उत्पादनाचा खर्च घटविण्यात येणार असून उत्पन्नाची सांगड बाजारपेठेतील चढउतारावर विचार करून शेतकऱ्यांना अधिकाधिक भाव मिळेल यासाठी प्रयत्न करून शेती विक्रीचे तंत्रज्ञान शिकवत नफा कसा कमावता येईल याचेही प्रशिक्षण यात सामील आहे. केवळ शेतकरी शेतीवर अवलंबून न राहता पूरक व्यवसायांची जोड देण्याचाही प्रयत्न यात करण्यात येणार आहे. या उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेचे आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल ते म्हणजे बाजारपेठ आधारित कृषी उत्पादनाबाबत निर्णय घेण्याच्या दृष्टीने शेतकरी संघटना व शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादक
कंपन्यांद्वारे व्यावसायिक क्षमता, बांधणी, काढणी तसेच शेतीमाल हाताळणी व मूल्यवर्धन या बाबीवर भर देण्यात येणार आहे. शेतकऱ्यापर्यंत पोहोचून त्यांना अधिक उत्पादन कसे द्यावे याची प्रसिद्धी आणि प्रचार करण्यासोबतच प्रमुख पिकांची उत्पादकता वाढावी यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर, त्याची हाताळणी आणि अन्य पायाभूत बाबींचे प्रशिक्षण या अंतर्गत अपेक्षित आहे. विविध शासकीय योजनांमध्ये शेतकऱ्यांना देण्यात येणारे आर्थिक लाभ थेट त्यांच्या खात्यात देण्याची सुरुवात झालेली आहे. या योजना लाभाच्या अंमलबजावणीत मोठ्या प्रमाणावर माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत या मोहिमेत मोठे कामकाज होणार आहे. परिच्छेद सध्या शेतकरी ज्या प्रमुख पिकांचे उत्पादन आपल्या राज्यात करतात त्यात काही जणांनी अल्प अशी तंत्रज्ञान आणि उपकरणे यांची जोड दिलेली दिसत असली तरी बहुतांश शेती आजही पारंपरिक पद्धतीने होते. प्रत्यक्ष बियाणांची अनुवांशिक उत्पादकता आणि सिंचन यांची योग्य सांगड घातली गेल्यास केवळ उत्पादन खर्च आणि पीक खर्च यांचा मेळ बसणार आहे असे नव्हे, तर अनुवांशिक क्षमतेइतके उत्पादन घेतले गेल्यास शेतकरी कर्जमुक्त होणार व त्याला त्याहीपेक्षा अधिक उत्पादन सातत्याने मिळणार आहे. या उत्पन्न उन्नत शेती समृद्ध शेतकरी हंगामाची सुरुवात या खरीप हंगामापासूनच करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तालुकानिहाय आराखडे बनविण्याचे काम सुरू झाले आहे. विविध पिकांची उत्पादकता वाढविण्याचा पहिला टप्पा हा पिकांच्या प्रात्यक्षिकांचा राहणार आहे. प्रमुख पिकांची लागवड करताना त्यातून मिळणारे उत्पादन हे पीक कर्जापेक्षा अधिक असावे व कर्जाची परतफेड करून शेतकऱ्याला चांगले आर्थिक उत्पन्न मिळावे हे प्राथम्याने ठरविलेले आहे. प्रत्येक हंगामात खात्रीलायक उत्पन्न देणारे असे पिकांचे प्रात्यक्षिक कृषी सहाय्यक त्यांच्या स्तरावर घेतील. अशा पीक प्रात्यक्षिकांची संख्या प्रत्येक कृषी सहाय्यकाकडे 5 असावी आणि ती सलग अशा क्षेत्रात किमान 10 हेक्टर क्षेत्रावर घ्यावीत असे शासनातर्फे निर्धारित करण्यात आले आहे. कृषी उत्पादनात बियाणांच्या अनुवांशिकते एवढे उत्पन्न व्हावे यासाठी कृषी विद्यापीठे, तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ यांच्या संशोधनाची माहिती प्रत्यक्ष शेतकऱ्याला मिळेल या पद्धतीने समन्वय राखून उत्पादन वृद्धीसाठी संयुक्त प्रयत्न या अंतर्गत करण्यात येणार आहे. स्टॉप.